फुलंब्री शहरातील खुलताबाद टी पॉइंटवर वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झालेत। अखेर प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली। छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक, सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे परिस्थिती गंभीर बनली होती। तीनही दिशांनी एकाच वेळी वाहने येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत। कडक उन्हात अडकलेल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। नगर पंचायत आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली। तसंच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत वणी रंभापूर येथील बीजोत्पादन विभागात काम करणाऱ्या मजुरांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आलेत। 2023 पासून विविध संस्थांमार्फत मजूर पुरवले जात असताना त्यांचा पीएफ नियमानुसार भरला जात नसल्याची तक्रार करण्यात आली। नियमाप्रमाणे मजुरांच्या वेतनातून 24% निधी जमा होणे अपेक्षित असताना काही संस्थांकडून कमी रक्कम दाखवून अपूर्ण भरणा केल्याचा आरोप आहे। त्यामुळे शासनाची आणि मजुरांची आर्थिक फसवणूक होत असल्याची चर्चा आहे। या प्रकरणात संबंधित संस्थांवर कारवाई करून थकबाकी व्याजासह वसूल करावी। तसंच दोषी संस्थांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करण्यात आली। अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय। राहुरी तालुक्यात ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या बदली आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने वाद निर्माण झालाय। जिल्हा परिषदेच्या आदेशानंतरही काही अधिकाऱ्यांनी आदेश न पाळल्याचा आरोप करण्यात येतोय। नांदगावचे समाजसेवक रोहिदास उमाप यांनी या प्रकरणी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचं सांगितलंय। या विरोधात त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणही केलं होतं। प्रशासनाने कारवाईचं आश्वासन दिलं असतानाही ठोस पावलं उचलली नसल्याने उमाप यांनी 30 तारखेला आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। तातडीने कारवाईची मागणी होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रावसाहेब वरपे यांनी। मी रोहिदास विठ्ठल उमाप, राहणार नांदगाव, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर, सामाजिक कार्यकर्ता। मी दिनांक 23/3/2026 रोजी राहुरी तालुक्यातील धामुरी खुर्द येथील ग्रामसेविका MS वाहक तसेच ममीन आखाडा ग्रामविकास अधिकारी संदीप शेटे ही मूळ सज्जेच्या ठिकाणी काम करत नसल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असं मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद अहमदनगर यांना समक्ष भेटून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी मी पत्र दिले होते। त्यांनी त्यावर कुठलीही कारवाई न घेता त्यानंतर मी दिनांक 9/4/2026 रोजी परत आमरण उपोषणाचा इशारा दिला। त्यामध्ये मला असं वाटलं होतं की मला यांनी काहीतरी त्याची कारवाई केल्याची मला माहिती देतील किंवा कारवाई करतील, परंतु तिथेही त्यांनी आमरण उपोषणामध्ये कुठलीही कारवाई केली नाही आणि फक्त 8 दिवसाच्या आत कारवाईचा अहवाल तुम्हाला पूर्ण देतो असं सांगितलं। त्यानंतर 8 दिवस गेले। त्याच्यानंतर परत मी त्याची चौकशी चालू केली असता त्यांनी परत मला फक्त वडवडूची उत्तर देण्याचे कामं चालू केली जिल्हा परिषदमध्ये। म्हणून मी परत दिनांक 30 तारखेच्या 30/4/2026 रोजी आत्मदहनाचा इशारा दिला। आता त्यामध्ये पण त्यांनी माहितीसाठी फक्त त्यांची चौकशी घेतली तर त्या चौकशीमध्ये फक्त अहवाल देतो, असं करतो, कारवाई करतो म्हणतात, परंतु कुठलीही कारवाई केलेली नसून हे जाणीवपूर्वक वरिष्ठ अधिकारी या ग्रामसेवक अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे। त्यामध्ये BDO पंचायत समिती राहुरी ते सुरेश तायडे, वरिष्ठ सहाय्यक विस्तार अधिकारी असे अधिकारी हे तर पाठीशी त्यांना घालतच आहे, परंतु जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ हे इतके मोठे अधिकारी असूनही कुठेही त्यांच्यावर कारवाई करत नसून हे जाणीवपूर्वक त्यांना पाठीशी घालत असल्याचं दिसून येत आहे।
तुमच्या काय प्रतिक्षा राहील कारवाई न झाल्यास? आता माझ्या माहितीप्रमाणे मी जी आत्तापर्यंत शिस्तभंगाची कारवाई म्हणून अर्ज दिला, त्याच्यानंतर आमरण उपोषण केलं, त्याच्यानंतर आता 30/4/2026 2 दिवसांनी माझा आत्मदानाचा इशारा आहे. त्यात मला ते काही माहिती देतात की नाही देतात हे माहीत नाही, परंतु जरी समजा काही माहिती दिली नाही किंवा काही नाही तर त्यात काय 30 तारखेला समजेल, परंतु त्याच्यानंतर पण त्यांनी मला जर काही माहिती दिली नाही तर मी आत्मदानावर तुम्ही ठाम आहे का? त्यावर मी अगदी म्हणजे आत्मदहन करण्यास मी ठाम आहे. मी कुठलीही त्याच्यात हे करणार नाही. गोंदिया इथं जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं नारी शक्ती वंदन विधेयक 2023ची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी भव्य आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत डिलिमिटेशन आणि जनगणनाच्या कारणावरून महिलांच्या आरक्षणाची अंमलबजावणी लांबवली जात असल्याचा आरोप केलाय. महिलांना न्याय आणि समान प्रतिनिधित्व मिळावं यासाठी कोणतीही अट न ठेवता 33% आरक्षण लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत महिलांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला आणि संसदेत काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दर्शवलाय. फुलंब्री शहरासह तालुक्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून तापमान 41 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय. दुपारच्या वेळी उकाडा असह्य झाल्यानं नागरिक घरातच राहणं पसंत करतायत. रस्ते निर्मनुष्य दिसतायत. या तीव्र उष्णतेमुळे शेतकरी, कामगार आणि रोजंदारीवर अवलंबून असलेले नागरिक अडचणीत सापडलेत. शेतीची कामं सकाळ संध्याकाळपर्यंत मर्यादित झालेत. दिवसाढवळ्या काम करणं धोकादायक ठरतंय. उष्माघाताचा धोका वाढल्यानं लहान मुलं आणि वृद्धांमध्ये डोकेदुखी, चक्कर यांसारख्या तक्रारी वाढल्यात. आरोग्य विभागानं नागरिकांना दुपारी बाहेर पडणं टाळण्याचं आणि पुरेसं पाणी पिण्याचं आवाहन केलंय. उष्णतेचा पारा 42 ते 44 अंशांपर्यंत पोहोचल्यानं नागरिक हैराण झाले असताना चोपडा शहरातील यावल रस्ता परिसरात वारंवार होणाऱ्या वीज खंडामुळे नागरिकांचे हाल वाढलेत. पंकजनगर फीडरवरून होणाऱ्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे घरगुती उपकरणं खराब होत असून रात्री वीज नसल्यानं झोपेचाही प्रश्न निर्माण झालाय. या समस्येवर संतप्त झालेल्या नागरिकांनी MSEB कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांकडे तातडीनं वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. सोलर व्यवस्था असूनही पुरेसा आणि नियमित वीज पुरवठा मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. 2 मे पर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महिला आणि मुलांसह ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय. ना MSEBच्या ऑफिसवर आज आपण नागरिकांना घेऊन धडक दिलेली आहे, कशा संदर्भात? चोपडा शहरातील कॉलनी परिसरातील प्रत्येक घरामध्ये रात्रीचं व्होल्टेज 160-170च्या वर नसतं. पंखे चालत नाहीत आणि 4-4, 5-5 तास रात्री लाईट नसते. दिवसा सर्वांनी सोलर लावल्यामुळे दिवसा व्होल्टेज जास्त असतं, तेव्हाही ट्रिप होतं. म्हणजे रात्री व्होल्टेज कमी असल्याचा परिणाम करंट जास्त असतो, म्हणजे बिल दुप्पट येणार आहे. आणि सुविधा मात्र शून्य आहे. पंखे चालत नाही. लोकांनी जगावं तर कसं जगावं? आणि महिना झाले जर का समजा MSEB त्या संदर्भात कोणताही निर्णय घेणार नसेल तर नागरिकांनी, कारण सर्व नोकरदार आहेत, सकाळी ड्युटीला जावं लागतं, त्यामुळे आज आम्ही MSEBला सांगितलं की हा प्रश्न कारण लोड वाढलंय हे सगळं सर्वांना माहिती आहे, त्यात काही शंका नाही. 2 तारखेपर्यंत हा प्रश्न सोडवावा, नाही तर 2 मे रोजी संध्याकाळी सर्व कॉलनी परिसरातील माता, भगिनी, माणसं सगळे MSEBमध्ये इथे येतील आणि जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत निघून जाणार नाही. बुलढाणा जिल्ह्यात 26 एप्रिल रोजी इयत्ता 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली. मात्र 44 अंश तापमानात घेतलेल्या या परीक्षेदरम्यान अनेक केंद्रांवर भौतिक सुविधांचा अभाव आणि गैरसोयींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. सर्वाधिक धक्कादायक प्रकार म्हणजे जळगाव जामोद शहरातील सातपुडा स्कॉलर्स ऑफ कॉन्व्हेंट इथं समोर आलाय, जिथं शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र आणि लग्न सोहळा एकाच इमारतीत आयोजित करण्यात आला होता. डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि गर्दीमुळे विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित झाल्याचा आरोप पालकांनी केलाय. शिक्षण विभागानं शैक्षणिक सत्र संपेपर्यंत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम शाळांमध्ये आयोजित करू नयेत असे स्पष्ट आदेश दिले असतानाही नियमांचं उल्लंघन झाल्याचं दिसून आलंय. या प्रकरणी पालकांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. गट शिक्षणाधिकारी यांनी अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाणार असल्याचं सांगितलंय. या केंद्रामध्ये एक आंबेडकर विद्यालय आहे, सहकार विद्या मंदिर आहे, त्यानंतर दिनयुरा प्राथमिक शाळा आहे,
आणि सातपुडा कॉन्व्हेंट. सर सातपुडा कॉलेजमध्ये आज परीक्षा असताना 2 सत्र परीक्षा आहेत. सकाळी 11, 11:30 किंवा दुपारी अशा प्रकारच्या 2 सत्र परीक्षा आहेत. असे असताना तिथं आज एक लग्न समारंभ आहे. एक मोठा लग्न समारंभ म्हणजे तिथे कर्कश आवाज, DJ, साऊंड, गाणे किंवा पब्लिक मोठ्या प्रमाणात असते. तर अशा बाबतीत खरंच विद्यार्थी मुलं त्या केंद्रात परीक्षा खरंच देऊ शकतात का असं वाटतं? नक्की देऊ शकत नाही. मी या बाबतीत मान्य अमरावती विभाग अमरावती, आयुक्त अमरावती विभाग अमरावती यांचे जे परिपत्रक आलेलं आहे 30 मार्च 2011चं, हे सर्व मुख्याध्यापकांना सर्क्युलेट केलेलं आहे. या परिपत्रकामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की बाबा शालेय जो आपला अध्यापनाचा कालावधी आहे, म्हणजे जे आपला 30 एप्रिलपर्यंत आपलं सत्र असते, 30 एप्रिलनंतर तुम्ही जे आपल्या बिल्डिंग्स आहेत समजा हे सार्वजनिक वापरासाठी आपण देऊ शकता. पण ते देत असताना या परिपत्रकामध्ये ज्या टर्म अँड कंडिशन आहेत त्या पूर्ण केल्यानंतरच आपण ते बिल्डिंग देऊ शकता. म्हणजे इथं परीक्षा तुमचं केंद्र असताना इथं लग्न आयोजित कसं काय झालं? नेमकं कारण काय? नेमकं कारण असं आहे की हे जे केंद्र आहे हे केंद्र 1 महिन्यापूर्वी निश्चित केलं होतं आणि यांनी लग्न समारंभासाठी जो आज जे बिल्डिंग त्यांनी अलॉट केलेली आहे यासाठी माझी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. तुमचं परीक्षा केंद्र यांनी तुम्ही फायनल केल्यानंतर इथं लग्न समारंभ आहे याची तुम्हाला कल्पना त्यांनी दिली होती का? बिलकुल नाही, दिलीच नाही. या बाबतीत जेव्हा सकाळी मला हा विषय समजला, जे यंत्रणेकडून जेव्हा समजला, तेव्हा तिथले जे पर्यवेक्षकीय अधिकारी आहेत या पर्यवेक्षक अधिकाऱ्यांना मी तिथं भेटीसाठी पाठवलं. सर एकदा स्कॉलरशिप परीक्षा असताना त्या सेंटरवर प्रिकॉशन का असतात? म्हणजे कॉपीमुक्त व्हावं वगैरे तुमचे निकष काय? निकषच आहेत काय त्याच्यात की विद्यार्थ्यांना आनंद म्हणजे शांततापूर्ण जे परीक्षा आहे आणि पारदर्शकपणे निकष कसे आहे की किती सेंटीमीटर लोक बाहेर असावे, काय असावे, मीटरवर असावे, असे काही निकष? 100 मीटरच्या आतमध्ये कोणाला प्रवेश नाही या परीक्षा केंद्रावरती. मग सर लग्न असताना बिल्डिंगच्या बाजूलाच पब्लिक आहे, तर मग या बाबतीत माझी त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली मग हे परीक्षा रद्द केलं जाईल का? असं आमचा आरोप आहे की विद्यार्थ्यांना जेव्हा DJ आणि याच्यात मुलं व्यवस्थित तो पेपर देऊ शकले नाही असा आरोप आहे काही पालकांचा. आणि जे प्रिकॉशन असते 100 मीटरच्या बाहेर हे सर्व असावं, पण तुमचं 100 मीटर नाही, बिल्डिंगच्या बाजूला लोक पब्लिक आम जनता असल्यामुळे तुम्ही शासनाचे जे परीक्षेचे कोणतेच निकष तुम्ही अंमलबजावणी केली नाही, तर या सेंटरची परीक्षा रद्द करावी असं काही पालकांना. या बाबतीत माझ्याकडे जर कोणत्या प्रकारची तक्रार जर आली तर मी या बाबतीत वरिष्ठ कार्यालयाला मार्गदर्शन. पण इथं नियमाची पूर्ण पायमल्ली केल्या गेली हे मान्य आहे? हो, माझी कोणत्याही प्रकारची या बाबतीत परवानगी घेतली गेली नाही. मग सर कारवाई का होईल? हां, कारवाई का होईल? बिलकुल मी निश्चितपणे या बाबतीत वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार करतो. निश्चितपणे या बाबतीत मी पत्रव्यवहार करतो वरिष्ठ. ओके, थँक्यू. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी आज चिपळूण इथं त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सचं नूतनीकरण करण्यासाठी RTO कॅम्पमध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट दिली. राजकीय कारकिर्दीपूर्वी भास्कर जाधव यांनी सुरुवातीच्या काळात ट्रकवर क्लीनर म्हणून काम केलं होतं. त्यावेळी त्यांनी आपल्या संघर्षाच्या दिवसांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.